सो लॉकडाऊन हेच माझ्यासाठी खूप फायदेशीर होतं, कारण लॉकडाऊनमध्ये आम्ही घरी असायचो. सो माझं वर्क फ्रॉम होम सुरू होतं. सो वर्क फ्रॉम होम करता करता मला आठवलं की माझं पॅशन होतं, सो मी ते का सोडलं. सो सगळ्यात पहिले मला आठवलं की मी हे करिअर मी कसं स्टार्ट करू शकते. सो मी रील्स बनवायला लागली. माझं इंस्टाग्राम पेज मी डेव्हलप केलं रील्स बनवून वगैरे, आणि त्याच्यानंतर मी क्लासेस घ्यायला लागली. लोकांना आवडलं. पॅशन जेव्हा प्रोफेशन होतो ना तेव्हा मजा येते काम करायला. आज तुला मजा येते? डेफिनेटली मला 100% काय, मला 200% मजा येते ह्याच्यामध्ये. कारण फर्स्ट ऑफ ऑल मला जे आवडतं आहे ते मला करायला मिळालं आहे. मी ह्याच मंथमध्ये जॉब सोडलेला 2 वर्षापूर्वी. सो तेव्हा मी माझ्या मम्मी पप्पांना पहिले सांगितलेलं की मला जॉब करण्यात काही इंटरेस्ट नाही, कारण मला 8 तास एका जागेवर बसणं माझ्याच्याने होत नव्हतं. मम्मी पप्पा पहिले तर नाही बोललेले. ते बोलले की नाही, असं फिक्स्ड इन्कम जे असतं ते नाही येणार घरी. सो मला खूप लोकं येऊन बोलतात की आता तू सोडला जॉब, मग आम्हाला पण सोडायचं आहे आणि आम्हाला पण आमचं पॅशनच फॉलो करायचं आहे. सो मी त्यांना हेच सांगेन की तुम्ही तुमचं पॅशन फॉलो नक्कीच करा, बट तुम्ही आधी बघा की तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग आहात, मेंटली स्ट्रॉंग आहात, हे सगळं बघा. आणि तुमच्या पेरेंट्सकडे बघा, त्यांच्याशी बोला, त्यांना कन्सिडर करा, त्यांचे थॉट्स कन्सिडर करा, आणि मगच तुम्ही हे सगळे स्टेप्स घ्या.